वाळू तस्करांचा माड्यामध्ये हैदोस. उपजिल्हाधिकारी तथा माड्याच्या प्रांत मॅडम आंबेकर मॅडमवर हल्ला करून धक्काबुक्की करण्याचं केलं धाडस. माढा तालुक्यात एका कार्यक्रमात नुकतेच महाराष्ट्राचे माजी महसूल मंत्री आणि सध्याचे जलसंपदा मंत्री यांनी पाठीमागील काळामध्ये आपण वाळू तस्करांना कसं अभय दिलं आणि आपण सांगितलं होतं की वाळू तस्कर हे आपलेच आहेत, चालू द्या वाळूच्या गाड्या, असं विधान केलं. त्या विधानानं महाराष्ट्रभर राडा उठला आणि त्याच राड्याची प्रतिक्रिया म्हणून आज माढा तालुक्यात वाळू तस्कर चक्क महिला अधिकाऱ्यांवर, उपजिल्हाधिकाऱ्यांवर हल्ला करण्याचं धाडस करू लागले आणि हे धाडस सध्या महाराष्ट्रभर चर्चेच्या रूपाने गाजत आहे. या बाबतीत सविस्तर वृत्तांत असा की काल परवा माढ्याच्या प्रांत अधिकारी आंबेकर मॅडम यांनी कुर्डूमध्ये एका वाळूच्या टिपरवर कारवाई केली आणि त्याच्याच दुसऱ्या दिवशी बरोबर वरवडे गावच्या हद्दीत वाळूच्या टिपरवर कारवाई करून सदरचा टिपर टेंभुर्णी पोलीस स्टेशनला घेऊन येत असताना बरोबर वाळू तस्कर हे अतिशय हायफाय म्हणजे फॉर्च्युनर, अल्कायझर यासारख्या महागड्या गाड्यातून प्रांत मॅडमला अडवायला गेले. त्यांची गाडी तर अडवली, परंतु त्यांच्या बरोबरच्या कर्मचाऱ्यांना मारहाण करून प्रांत मॅडमलाही आमची गाडी पोलीस स्टेशनला घेऊन जाऊ नका, आमच्यावर कारवाई करू नका, हे तुम्हाला महागात पडेल असं सांगून धक्काबुक्की केली आणि या प्रकरणाची चर्चा आज महाराष्ट्रभर होऊ लागली आहे. या बाबतीत विषय झाला असा की परवा दिवशी टेंभुर्णी शहरामध्ये एका सिनेमा थिएटरचं उद्घाटन करत असताना माजी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आपल्या ओपन कार्यक्रमामध्ये सांगितले की मी महसूल मंत्री असताना व सोलापूर जिल्ह्याचा पालकमंत्री असताना मी वाळू तस्करांना अभय दिले होते आणि मी अधिकाऱ्यांना सांगितलं होतं की वाळू तस्कर हे आपलेच आहेत, चालू द्या वाळूच्या गाड्या. आणि त्याचाच परिणाम असा झाला की माढा तालुक्यातील वाळू तस्करांना हातीचं बळ आलं. अगोदरच वाळूच्या मुरमाच्या तस्करीत असणारे पहिलवान गुंड पुंड असतात आणि त्यांनीच आता अधिकाऱ्यांवर हल्ले करायला सुरुवात केली. म्हणजे महाराष्ट्राला कुठे घेऊन जाणार असा प्रश्न निर्माण झाला. जर समजा वाळू तस्कर आपलेच असतील, मटकेवाले आपलेच असतील, जुगारी आपलेच असतील, दरोडेखोर आपलेच असतील, तर मग पोलीस चौक्या कशासाठी असा प्रश्न जनता विचारू लागली. आणि त्यामुळे या प्रकरणाचा तपास कुठल्या पद्धतीने होणार, वाळू तस्करांवर कारवाई काय होणार, की पुन्हा त्याच कार्यक्रमाला उपस्थित असलेले सध्याचे सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री व ग्रामीण विकास मंत्री जयकुमार गोरे हेही पहिलाच पाडा गिरवणार, याकडे माढा तालुक्यातील जनतेची, माढा तालुक्याबरोबर महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेची ओढ लागून राहिलेली आहे की खरंच महाराष्ट्रात कायदा व सुव्यवस्था राखण्यामध्ये हे सरकार यशस्वी ठरेल की पुन्हा पोलिसांना फक्त गोळा करा आणि पाठवून द्या या पद्धतीनेच वापरणार, अशी चर्चा होत आहे. मी विष्णू बिचकुले, साप्ताहिक गावकूस आणि मराठी दस्तकसाठी टेंभुर्णी.